नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या रंगा येईवो या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर रंगा येईवोच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा असा हा आजचा अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्याचा असा दिवस आहे. म्हणजे त्या ओळी आपण ऐकलेल्या आहेत की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू किंवा सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. तर या ओळींच्या साक्षात्काराचा असा हा आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मला अगदीच माहिती आहे की मागच्या भागापासून मी तुमची फारच उत्सुकता वाढवलेली आहे. तर आजच्या भागाचं जे औचित्य आहे ना ते तुम्हाला सांगितल्याखेरीज मला सुद्धा राहवत नाहीये. काय आहे नक्कीच सांगते. जवळपास 2.5 वर्षांच्या अथक परिश्रमात न मिळालेली आजच्या दिवसाची फलश्रुती आहे. अर्थातच तुम्हा मायबाप रसिकांच्या उदंड प्रतिसादाशिवाय हे काही शक्यच होऊ शकलं नसतं. यासोबतच कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले प्रतिभावंत कलाकार त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. हे सगळं कशासाठी किंवा काय आहे सांगते. आज रंगा येईवोचा आजचा हा 100वा भाग आहे. म्हणजे 100 भागांचा हा टप्पा आज आपण पूर्ण करतो आहोत. खरोखरच आजचा हा जो दिवस आहे तो म्हणजे आनंद, अभिमान, औत्सुक्य सगळं काय. तर तुमच्याही मनामध्ये उत्सुकता असेल ना की आजच्या भागातली पाहुणी कलाकार कोण आहे. तर मी असं सांगेन की हिंदी चित्रपट मालिका क्षेत्रामधली ती एक प्रतिभासंपन्न अभिनय संपन्न अभिनेत्री आहे. पण तिची आणखीन एक वेगळी ओळख म्हणजे ती तितकीच उत्कृष्ट चित्रकार देखील आहे. स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता सिन्हाचं. श्वेता, मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. आज 100वा एपिसोड आहे तर फार स्पेशल दिवस आहे आणि रंगा येईवोच्या पूर्ण टीमला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आज मला फार आनंद होतो ह्या गोष्टीचा दीप्ती की आजच्या 100व्या एपिसोडमध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला सुद्धा खूप छान वाटतंय. श्वेता, तू नेहमीप्रमाणे इतकी प्रसन्न, सुंदर आणि छान दिसतेस. श्वेता, मला सांग की तुला तुझ्यातल्या चित्रकाराचा साक्षात्कार कधी झाला? ॲक्च्युली चित्रकार म्हणून मी लहानपणीच म्हणजे मी पुष्कळ कॉम्पिटिशन्समध्ये ऑलरेडी बक्षिसं जिंकले होते. बरं. आणि त्यामुळे मला जो एप्रिसिएशन मिळाली सगळ्यांकडनं तर त्यामुळे मला खूप आनंद व्हायचा. आणि कोणाला एप्रिसिएशन नको असते, सगळ्यांनाच हवी असते, सगळ्यांना एनकरेजमेंट ही हवीच असते. तर खूप छान वाटायचं. आणि त्याच्यामुळे काय झालं की मला त्या गोष्टीसाठी एनकरेजमेंट मिळत गेली. असं वाटायचं की हो आय एम गुड इन इट, सो आय शुड टेक इट फर्दर. आणि त्यामुळे मी त्याच्यात काही ना काही करत गेले. आणि दॅट इज ऑल अबाउट इट. आय जस्ट डिड नॉट कीप इट टिल पेंटिंग. आय टूक इट टू क्ले मॉडेलिंग ऑल्सो. अँड आय लर्न्ड डिफरंट टाईप्स ऑफ आर्ट्स. असं नाही आहे की मला एकच टाईपचं आर्ट हे मी करत गेले. म्हणजे मी जसं पेंटिंग शिकले त्याच्यानंतर मग मी क्ले मॉडेलिंगसुद्धा शिकले. इवन आफ्टर मॅरेज अँड इवन नाव मी आताही मला काही नवीन टाईपचं काही आर्ट दिसलं तर मी त्याला शिकायचा प्रयत्न करते. किती छान गोष्ट आहे ग श्वेता ही की कायम काहीतरी नवीन करावंसं वाटणं किंवा काहीतरी नवीन शिकावंसं वाटणं हे आपल्या जगण्याला सुद्धा खूप सुंदर करत असतं ना ग. बिलकुल बिलकुल खरंच बोललीस दीप्ती तू. आणि त्यामुळे काय होतं ना की आपल्याला एक मानसिक सुख पण मिळतं. आणि आर्ट ही इटसेल्फ अशी वस्तू आहे की ज्याला तुम्ही जेव्हा करता त्यामुळे तुम्हाला एक मेंटल पीस म्हणतात त्याला ती मिळते. आणि त्यामुळे तुम्ही ॲक्च्युली यू फाइंड युअर इनर सेल्फ. आणि त्यामुळे काय असतं की तुम्ही जेवढ्या मनाने ती वस्तू करता तेवढी ती सुंदर निघते. अगदीच. खूप गोष्टी आहेत श्वेता की चित्रकारितेमध्ये सुद्धा की अगदी लहानपणापासून जसं तू म्हणालीस की तुला ॲप्रिसिएशन मिळालं. मग तू असं ठरवलंस का की पुढे गेल्यानंतर मला हाच विषय अभ्यास म्हणून शिकायचा आहे, असं काही झालं का तुझ्या बाबतीत? ॲक्च्युली मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा ॲक्च्युली दॅट इज अ स्टेज वेन यू आर सो कन्फ्युज्ड की काय क्षेत्र निवडायला पाहिजे.
So I was good in painting. So I was really confused. I wanted to become an air hostess also. हो तुझी उंची height So खरंच खूप there छान were आहे. so many things. As a teenager, as a college going, you think about so many things की मला हे बनायचं, मला हे बनायचं, and then things fascinate you also. Yes. तुम्ही पुष्कळ लोकांना पाहता ॲज अन आयडल, तर तुम्हाला असं वाटतं की अरे हिची लाईफ किती छान आहे. सो आय वॉन्ट टू बिकम लाईक हर. मी लग्नानंतर सुद्धा आय डिड जर्नलिझम बिकॉज काय काय म्हणजे बघ ना चित्रकारिता म्हणू नकोस त्यानंतर आता तू क्ले वर्क सुद्धा ते Yeah. तो एक वेगळा भाग आहे आणि एकदम जर्नलिझम आणि आता तू आर्टिस्ट म्हणजे ऍक्टर आहेस. Yes. हे काय आहे काय होतं ना की आपलं शहरातलं आपण आपलं लाईफ बघितलं तर ते इतका गडबड इतकी गोंधळाचं आहे. तर हे कसं जमवून आणतेस तू म्हणजे ही मनाची शांतता एकाग्रता आणि कधी काम नसताना आपण रिलॅक्स राहावं असं काहीही तुला वाटत नाही तर काहीतरी करावं असं वाटतं. ऍक्च्युली मी जितकं विचार करते ना त्याच्यापेक्षा फार कमी वस्तू बनवल्या आहे मी. कारण यु नो लाईक यू सेड आजकालच्या म्हणजे खूप वेळेमध्ये धकाधकीचं झालं बिलकुल मुलांचं सगळं पाहायचं असतं, फॅमिलीजचं सगळं पाहायचं असतं, सगळ्यांचं सगळं पाहायचं असतं आणि देन आफ्टर डुईंग सो मेनी आवर्स ऑफ वर्क बरोबर. then how can one manage of doing art and all that. So yes, whenever I'm not acting, because that is there की म्हणजे 12 तास जर तुम्ही काम करताय, obviously you can't do something like art because art needs lot of time and lot of patience. तर समजा तुम्ही ॲक्टिंग करताय, तुम्ही शूट करताय त्यावेळेला मी काय करायचे की ज्या दिवशी माझे जास्त सीन्स नाही असायचे त्या दिवशी मी काय करायचे की माझ्या मेकअप रूममध्ये तासन तास आपले जे वेस्ट होतात खरं. त्यांना असं वाया जाऊ देण्यापेक्षा बिकॉज आय हेट वेस्टिंग टाइम अँड आय एम अ पर्सन हू लाईक्स डुईंग समथिंग ऑर दी अदर वेन एव्हर आय एम फ्री. कारण मला खाली पिली राहायला आवडत नाही. मुलाखतीतला एक मन मोकळा दिलखुलास रंग आपण अनुभवतो आहोत आणि त्यासाठी आपल्या समवेत आपली एक लाडकी अभिनेत्री आहे जिचं नावच श्वेता आहे. अशी हिंदी चित्रपट क्षेत्रातली मालिका क्षेत्रातली आपली आवडती अभिनेत्री. स्वागत करूया श्वेता सिन्हाचं. श्वेता पुन्हा एकदा तुझं विश्रांतीनंतर मनपूर्वक स्वागत. थँक्यू दीप्ती. श्वेता मला सांग की लहानपणापासूनच तू अभिनय करत होतीस का की हो. जर्नलिझमचं तर आत्ताच तू म्हणालीस पण हो. काय ते दिवस काय होते तुझे? ऍक्च्युली लहानपणापासून कसं ना की आम्ही सुट्ट्यांमध्ये आपल्या काकांकडे राहायला जायचो. हो. सो काकांचं घर फार मोठं होतं नागपूरला आणि आम्ही सगळेच भाऊ बहिणी तिकडे जमा व्हायचो आणि तिकडे आम्ही स्क्रिप्ट लिहायचो. म्हणजे आम्ही भाग वाटून घ्यायचो. कोणी स्क्रिप्ट लिहिलंय, कोणी कॅमेरा आणि असं करून आम्ही नाटकं तयार करायचो. सो इंटरेस्ट तेव्हापासूनच होता. सो वी यूज टू शूट मेनी प्लेज आणि असे स्क्रिप्टेड असे काही प्लेज होते ते आम्ही स्टोरी वाईज बनवायचो आणि ते रेकॉर्डिंग्स आजही आमच्याकडे आहे अँड वेन एव्हर वी गेट टाईम सो ते आम्ही पाहतो आणि फार आम्हाला आनंद होतो त्या गोष्टींचा बिकॉज दे आर मेमरीज. अरे किती छान. सो आता सगळे मोठे झाले आणि सगळे आपापल्या म्हणजे फील्ड्समध्ये बिझी आहे. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, माझी बहीण डॉक्टर आहे. सो वेन एव्हर वी सी दोज व्हिडिओज तर आम्हाला ॲक्च्युली असं रिअलाइज होतं की ते जे बालपण होतं जे आम्ही जगलोय ते आजकालची मुलं नाही जगत. आजकालची मुलं तुम्हाला फोनवर दिसतील जास्त करून किंवा व्हिडिओ गेम्स. काय होतं ते म्हणजे? मी ॲक्टिंग शिकले नव्हते कधी. सो वेन आय बिकम अ मदर ऑफ 2 आणि माझी लहान लहान मुलं होती अँड वी शिफ्टेड टू मुंबई. सो दॅट इज द टाईम वेन आय थॉट दॅट मुंबईला सगळे सिटी ऑफ ड्रीम्स म्हणतात आणि ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट होता असं नाही की नव्हता बट आय डिड नॉट नो हाऊ टू ॲक्ट मोर. सुरुवातीला नाही जमायचं कारण लोक ओळखून घ्यायचे की हिला ॲक्टिंग येत नाही. कारण मला म्हणायचे पुष्कळ लोक आप पहिली बार कर रहे हो क्या. सो दॅट वॉज द टाइम जेव्हा मला असं वाटायचं की
ॲक्च्युली मला शिकायला पाहिजे, बिकॉज दिस इज समथिंग विच आय डोंट नो. ते आतून रिअलाइज व्हायचं आणि मग ऑडिशन्स देता देता सुद्धा लोकांना जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करतात, बिकॉज इट्स ओनली नॉट यू हू इज गिव्हिंग द ऑडिशन, तिकडे 100 अजून लोक आहे. when I did this serial Sasural Simar Ka, which was my longest running show, 7 वर्ष. It was an iconic show आणि I am really proud to be a part of it. आणि मला संधी मिळाली की मी त्याच्यात भाग घेऊ आणि आजही लोक मला ओळखतात त्या नावाने. अभिनय क्षेत्रामधली आपली अत्यंत आवडती अभिनेत्री आज आपल्या समवेत आहेत, जिची आणखीन एक स्वतंत्र ओळख म्हणजे ती तितकीच छान चित्रकार देखील आहे. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे श्वेता सिन्हा. जसं मी मगाशी म्हणाले की या क्षेत्रामधले म्हणजे एकंदरीतच कला क्षेत्रामधले तुझे आदर्श कोण आहेत, त्यानंतर तुझी काही ड्रीम प्रोजेक्ट्स की हे मला करायचं आहे, यानंतर मला हे मिळवायचं आहे, अशा काही गोष्टी असतील तर त्या हे सगळं आम्हाला सांग. नक्कीच. माझे आदर्श म्हणजे मी जे काम केलं आहे ज्यांच्यासोबत, डॉक्टर निशिगंधा वाड, त्या माझ्या सासूबाईंचा रोल प्ले करत होत्या ससुराल सिमर कामध्ये. आणि जयती भाटिया, त्या पण सासूबाईच्याच भूमिकेत होत्या. तर असे काही दिग्गज कलाकार आहे जे सिनियर ॲक्टर्स आहे, जसं आदर्श गौतमजी आहे, निमिषा वखारी आहे, या सगळ्यांसोबत मी काम केलेलं आहे. आणि यांचं मी अपार्ट फ्रॉम ॲक्टिंग ऑफ स्क्रीन जे म्हणजे वेळेवर येणं आणि शिस्त फॉलो करणं, स्क्रीनचं जे असतं आपलं हे कसं ते स्वतःला प्रेझेंट करतात आणि ऑफ स्क्रीनसुद्धा त्यांचं ते कसं राहतात आणि कसं वागतात, ऑन सेट डिसिप्लिन कशी असते आणि या सगळ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या ॲज अन ॲक्टर मी खूप कीनली ऑब्झर्व करायची आणि मी ते स्वतःमध्ये इन्कल्केट केलेलं. तर मला असं वाटतं की हे जे सिनियर ॲक्टर्स ज्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं आहे, तर मी खूप स्वतःला नशीबवान समजते आणि मला खूप छान गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. वा. येस. तुझं एक असं ड्रीम प्रोजेक्ट की मला ही भूमिका करायची आहे, मला हे करायचंच आहे, तर ते सांग ना. सो मला ना कॉमिक भूमिकेत खूप रुची आहे अँड आय थिंक इट्स अ जॉनर आणि मला खूप आवडतं करायला. बिकॉज बिफोर ससुराल से मरका ऑल्सो आय यूज टू डू सम एपिसोडिक्स आणि तारक मेहतामध्ये मी रोल केलेला आहे. सो दॅट वॉज ऑल्सो कॉमिक अँड आय हॅव डन सम कॉमिक रोल्स ज्याच्यात मला करायला खूप मजा आली आणि ते स्क्रीनवर दिसतं पण खूप छान. सो आय रिअली विश दॅट आय कॅन गेट अ गुड कॉमिक रोल टू डू आणि हे जे कॉमेडियन्स असतात रिअली फॅसिनेट मी. या सगळ्या कलाप्रवासामध्ये तुला आत्तापर्यंत मिळालेली सर्वोच्च दाद किंवा कोणीतरी केलेलं कौतुक, प्रशंसा हे आम्हाला ऐकायला आवडेल. माझी आई, शी इज माय बिगेस्ट क्रिटिक. येस. सो ॲक्च्युली असं म्हणतात ना की प्रशंसकपेक्षा जे क्रिटिक्स असतात, निंदकाचे घर असावी शेजारी. नक्कीच. तर ते ॲक्च्युली त्याच्यामुळे तुम्हाला इम्प्रूव्हमेंट आणता येते आपल्या कामामध्ये. सो येस, माय मॉम, शी हॅज ऑलवेज बीन एनकरेजिंग मी रिगार्डिंग माय आर्ट वर्क, रिगार्डिंग माय ॲक्टिंग. कधी ॲक्टिंगमध्ये सुद्धा काही असलं तर ती नक्कीच मला सांगते की याच्यात तू अजून इम्प्रूव्ह करू शकतेस. सो आय टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली आणि मी प्रयत्न हाच करते दॅट ईच अँड एव्हरी डे, ईच अँड एव्हरी मोमेंट आय शूड टेक इट ॲज अन चॅलेंज आणि मी इम्प्रूव्ह करायचाच प्रयत्न करते, बी इट आर्ट और बी इट ॲक्टिंग. आणि हो, माझी आई माझी सगळ्यात मोठी क्रिटिक आहे, प्रशंसक आहे अँड शी इज माय आयडल ऑल्सो. सो आई पोलीसमध्ये होती अँड शी वॉज द बेस्ट शॉट इन महाराष्ट्र. आईला गिवअप करावं लागलं आपलं जॉब. पण मला नेहमी असं वाटत राहतं की आय डोंट नो इफ थिंग्स वुड हॅव बीन मॅनेज्ड, तर आज मला खूप आनंद झाला असता. माझी आई जर कोणत्या खूप मोठ्या पोस्टमध्ये असती, आज जरी असती, तर शी मस्ट हॅव बीन वर्किंग, बट इट्स ओके. पण आज मला माझ्या मी जेव्हा विचार करते माझ्या मुलांबद्दल की वॉट दे थिंक अबाउट माय करिअर,
सो मला असं वाटतं की विमेन शुड नॉट गिव्ह अप देअर जॉब्स, देअर करिअर. I think everything can be managed and nothing is impossible in this whole world. तर आजकालच्या बायका तर किती स्ट्रॉंग आहे, त्यांना सगळं, दे आर मल्टीटास्कर्स, सो दे कॅन डू वर्क ॲज वेल, दे कॅन डू द फॅमिली थिंग ऑल्सो. सो मला असं वाटतं की मॅनेज करता आलं पाहिजे आणि माझा प्रयत्न तोच राहणार आहे की आय डोंट वॉन्ट टू गिव्ह अप माय वर्क. आय वॉन्ट टू ब्रिंग अप माय किड्स ऑल्सो व्हेरी ब्युटिफुली अँड आय वॉन्ट टू वर्क ऑल्सो व्हेरी वेल. नाही असंच होईल. आणि कुटुंबाचा कसा तुला सपोर्ट असतो यासाठी? कारण आपण बोलायला तर काय म्हणू की मला हे करायचं ते करायचं, पण त्या सपोर्टच नसेल तर अवघड आहे ना ग. हो हो, खरंच बोललीस दीप्ती तू. ॲक्च्युली सुरुवातीला नव्हता, माझ्या फॅमिलीचा नेहमीच होता, पण रिलेटिव्स वर नॉट सो हॅपी बिकॉज आपण असा विचार करतो की इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या अशा म्हणजे असं गोष्टी घडतात ज्याच्यामुळे बदनामी होते आणि रिलेशनमध्ये जे लोक असतात ते गोष्टी करतात की व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. सो आय थिंक दॅट people in my family were not so happy when I chose this as my profession, but gradually when they saw the type of roles which I do or the work which I do and the respect which I get everywhere, म्हणजे लोक मला इव्हेंट्सला बोलवतात, जी रिस्पेक्ट मला मिळते, जे एप्रिसिएशन मला मिळतं, त्यामुळे मग मला वाटतं की विचारधारा बदलल्या. प्रत्येक वेळेला तुला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी समोरून तशा येतीलच असं नाही, पण तू तेवढी खंबीर होतीस. अँड इट इज ऑल्सो अबाउट बॅलन्सिंग द फॅमिली अँड वर्क. खरंय. सो बेसिकली सगळ्यांना कसं वाटतं ना की ही एक बाई आहे जी म्हणजे जर ती 12-12 तास जर बाहेर काम करेल तर ती आपल्या पोरांना कसं पाहिजे. सो दॅट वॉज ऑल्सो देअर अँड आय रिअली डिड नॉट वॉन्ट टू गिव्ह अप माय वर्क बिकॉज इट्स माय पॅशन. तर मला असं वाटायचं की देवा काहीतरी असं करा ज्याच्यामुळे मी मुलं पण मोठे करू शकीन आणि मग मी माझं कामसुद्धा करू शकीन, दोन्ही मी ॲक्च्युली एकत्र करू शकेन. सो आय हॅड टू पुट माय किड्स इन अ बोर्डिंग स्कूल अँड इट वॉज अ गुड डिसिजन in which I got my family support also आणि actually I managed to do both. So today I'm very happy that I did not have to give up my career. खरंय. काय आहे म्हणजे आता तू म्हणतेस की 2 गोड मुलांची तू आई आहेस, ती बघून तुझ्याकडे वाटत नाही. जाता जाता तुला आमच्या तरुण आईला किंवा एकंदरीतच कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना काही सांगायचं आहे? तुम्हाला असा विचारच डोक्यात नको यायला दॅट आय कांट बिकम एन ॲक्टर. कारण मी जेव्हा नागपूरमध्ये राहायची तर जर मी हा विचार केला असता की मी नाही बनू शकत, नागपूरमध्ये राहून मी कसं ॲक्टर बनू, बिकॉज यू हॅव टू गो टू मुंबई फॉर दॅट अँड देन यू हॅव टू गिव्ह सो मेनी ऑडिशन्स. तुम्हाला इतक्या स्टेप्स चढायच्या आहे आणि पुढे म्हणजे यू नेवर नो व्हॉट इज देअर. तुम्हाला सक्सेस पण मिळू शकते किंवा तुम्ही फेल पण होऊ शकता, जसं एक्झाम असते. सो बट आय वुड लाईक टू से तेच की तुम्ही निराश नका होऊ, ऑलवेज गिव्ह इट अ ट्राय. हा जो 100वा भाग आहे रंगा येई बोचा, तो अत्यंत संस्मरणीय झालेला आहे तुझ्यासोबतच्या या मन मोकळ्या दिलखुलास संवादातून. एक सांगेन श्वेता की तू जितकी छान आहेस तशीच कायम राहा, छान छान भूमिकांमधून आम्हाला भेटत राहा, छान छान आर्टवर्क करत राहा आणि तुझ्या या दोन्हीही कार्यक्षेत्रांकरता तुला परमेश्वराचे अखंड आशीर्वाद लाभो, तुला भरभरून यश मिळो अशा सगळ्यांच्या वतीने तुला मनपूर्वक शुभेच्छा देते. थँक्यू. आणि तुझे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.